नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल यामधील धडा 3 वृत्तांची दुनिया यामधील स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा। तर 1, खालील अ व ब गटात योग्य जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा। तर अ गट 1 कर्कवृत्त, ब मकरवृत्त, 3 अंटार्क्टिक वृत्त आणि 4 आर्क्टिक वृत्त। ब गट अ 23° दक्षिण, नंतर ब 23° उत्तर, क 66° उत्तर, ड 66° दक्षिण। तर उत्तर आहे ब। ब च आहे 1, नंतर दुसरं अ च आहे, दुसऱ्याचा आहे अ, नंतर तिसऱ्याचा आहे ड आणि चौथ्याचा आहे क। दुसरं, अक्षयवृत्ते व रेखावृत्ते यांच्या संदर्भातील खालीलपैकी सत्य विधान कोणती हे निश्चित करून योग्य पर्याय निवडा। 1, 0° अक्षयवृत्त पृथ्वीला उत्तर व दक्षिण गोलार्धात समान भागात विभाजित करते। नंतर दुसरं, 0° व 180° रेखावृत्त मिळून पृथ्वीला पूर्व व पश्चिम गोलार्धात विभाजित करतात। तिसरं, सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते। 4, सर्व अक्षयवृत्त समान लांबीचे असतात। तर पर्याय 1 अ आहे 1, 3, 4, ब आहे 1, 2, 3, क आहे 1, 2, 3, 4 आणि ड आहे 2, 1, 4। यामधील आपलं उत्तर आहे ब 1, 2, 3। म्हणजे कारण विधान 4 चुकीचे आहे। सर्व अक्षयवृत्तांची लांबी समान असते। विषुववृत्त सर्वात मोठे असून ध्रुवाकडे अक्षयवृत्ताची लांबी कमी होत जाते। ई, खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1, सर्व रेखावृत्त उत्तर ध्रुवाजवळ व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात। तर उत्तर योग्य विधान। दुसरं, लागतात ती 2 रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात। तर उत्तर अयोग्य विधान। दुरुस्त करून विधान आपण असं लिहू शकतो की 2 रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात, ती उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळ एकत्र येतात। तिसरं, 180° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे। तर उत्तर अयोग्य विधान। दुरुस्त विधान, 0° रेखावृत्त हे मूळ प्रधान रेखावृत्त आहे। 180° रेखावृत्त हे त्यांच्या विरुद्ध बाजूला असते। 4, मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वीगोलाचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत। तर उत्तर अयोग्य विधान। दुरुस्त विधान, विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झाले आहेत। 5, विषुववृत्त हे अक्षयवृत्त असेही म्हणतात। तर उत्तर आपलं योग्य विधान आहे। आ, पृथ्वीगोलाच्या आधारे वेगळा घटक ओळखा। तर 1, कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त व मूळवृत्त। उत्तर आपलं आहे मूळ रेखावृत्त, कारण बाकीचे 3 अक्षयवृत्त आहेत। दुसरं, 10° पूर्व, 90° पश्चिम, 0° पूर्व आणि 90° उत्तर।
तर उत्तर आहे आपलं 90 अंश उत्तर, कारण बाकीचे पर्याय रेखांश दर्शवतात. 90 अंश उत्तर हा अंशांश आहे. तिसरं ब्राझील, भारत, जपान, चीन. तर उत्तर आहे आपलं ब्राझील, कारण ब्राझील पश्चिम गोलार्धात आहे, तर भारत, जपान व चीन पूर्व गोलार्धात आहेत. चौथं मॉस्को, दिल्ली, सिडनी, टोकियो. तर उत्तर आहे आपलं सिडनी, कारण सिडनी दक्षिण गोलार्धात आहे, तर मॉस्को, दिल्ली आणि टोकियो उत्तर गोलार्धात आहेत. सदर आकृती पृथ्वीवरील एका संपूर्ण गोलार्धाची आहे. आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आकृती क्रमांक 3.15 ही कोणत्या गोलार्धाची आहे? तर उत्तर आहे आपलं उत्तर गोलार्धाची. नंतर आकृतीत एकूण किती नृत्य दर्शवले आहेत? तर उत्तर आहे आपलं 2 नृत्ये. आकृतीत किती अक्षरवृत्ते दर्शवली आहेत? तर उत्तर आहे 2 अक्षरवृत्ते, विषुववृत्त आणि 60 अंश उत्तर अक्षरवृत्त. 4 आकृतीत किती रेखावृत्ते दर्शवली आहेत? तर उत्तर आहे आपलं 1 रेखावृत्त, मूळ रेखावृत्त. 5 आकृतीत कोणत्या वृत्तांची नावे निश्चितपणे सांगता येतील? तर उत्तर विषुववृत्त, मूळ रेखावृत्त आणि 60 अंश उत्तर अक्षरवृत्त. अक्षरवृत्त व रेखावृत्त यातील फरक स्पष्ट करा. तर उत्तर अक्षरवृत्त विषुववृत्ताला समांतर असतात, पूर्व पश्चिम दिशेने पसरलेली असतात, अंशांश मोजण्यासाठी उपयोग होतो. विषुववृत्त सर्वात मोठा अक्षरवृत्त आहे. ध्रुवाकडे अक्षरवृत्तांची लांबी कमी होत असते. नंतर रेखावृत्त की उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात, उत्तर दक्षिण दिशेने पसरलेली असतात, रेखांश मोजण्यासाठी उपयोग होतो. सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते. सर्व रेखावृत्ते ध्रुवावर जातात. नंतर आकृती क्रमांक 3.15 चे निरीक्षण करून खालील कंसातील योग्य पर्यायाची निवड करून निर्देशित चौकटीत लिहा. तर विषुववृत्त, अंटार्क्टिक वृत्त, कर्कवृत्त, मूळ रेखावृत्त, मकर वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. तर उत्तर आहे आपलं 0 अंशांश विषुववृत्त, 23 अंश 30 उत्तर कर्कवृत्त, 23 अंश 30 दक्षिण मकर वृत्त, 66 अंश 30 उत्तर अंटार्क्टिक आणि 66 अंश 30 दक्षिण अंटार्क्टिक वृत्त आणि 0 अंश रेखांश मूळ रेखावृत्त. आकृतीत क्रमांक 3.13 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सर्व रेखावृत्ते कोणत्या महासागरातून व खंडातून जातात? तर उत्तर सर्व रेखावृत्ते हे अटलांटिक महासागर आणि अंटार्क्टिक महासागर ह्या अटलांटिका खंडातून जातात. दुसरं विषुववृत्त कोणकोणत्या महासागरात व खंडातून जाते? तर उत्तर विषुववृत्त अंटार्क्टिका महासागर, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर तसेच दक्षिण अमेरिका, आफ्रिका व आशिया या भागातून जाते. तिसरं मूळ रेखावृत्त कोणकोणत्या खंड व महासागरातून जातात? उत्तर मूळ रेखावृत्त युरोप, आफ्रिका व अंटार्क्टिका या खंडातून तसेच अटलांटिक व अंटार्क्टिका या महासागरातून जाते. 0 अंशाची दोन्ही वृत्ते कोणत्या खंडातून जातात? तर उत्तर 0 अंशाचे विषुववृत्त व मूळ रेखावृत्त दोन्ही अंटार्क्टिक महासागरात एकमेकांना छेदतात, त्यामुळे अंटार्क्टिक महासागरातून दोन्ही जातात.
5. पृथ्वीगोलावर किती अक्षरवृत्ते वर्तुळाकार असतात? तर गोलावर 181 अक्षरवृत्ते मानली जातात. 90 अंश उत्तर तर 90 दक्षिण आणि विषुववृत्त. उपक्रम खालील आकृतींचा उपयोग करून वृत्तीजाडीचे रेखाटन करा. तर ही जी आकृती आहे याचे उपयोग करून वृत्तीजाडाचे रेखाटन करायचे आहे. 4. विषयपरिवर्तक प्रश्न. तर 1. पृथ्वीवरील काल्पनिक वृत्तजाडांची आवश्यकता का भासली? उत्तर, पृथ्वीचा आकार मोठा व गोलाकार असल्यामुळे पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करणे कठीण होते. म्हणून पृथ्वीवरील अक्षरवृत्ते व रेखावृत्ते यांचे काल्पनिक जाळे तयार केले जातात. त्यांच्या साहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते. दुसरं, ही वृत्तजाडी पृथ्वीगोलावर रेखाटनासाठी कोणते शास्त्रीय पद्धत वापरली जाते? तर उत्तर, पृथ्वीगोलावर अक्षरवृत्ते व रेखावृत्ते यांच्या साहाय्याने काल्पनिक वृत्तजाडी तयार केली जाते. त्या वृत्तजाडीचा उपयोग स्थान निश्चित करण्यासाठी केला जातो. तिसरं, नकाशाचे व पृथ्वीगोलाचे निरीक्षण करा व त्यांचा आकार, वृत्ते आणि उपयोग यांच्यानुसार गटचर्चा करा. तर नकाशा द्विमितीय व सपाट, अक्षरवृत्ते व रेखावृत्ते रेषांच्या स्वरूपात, मोठ्या क्षेत्रांची माहिती सपाट पृष्ठभागावर दाखवण्यासाठी. पृथ्वीगोल त्रिमितीय व गोलाकार, अक्षरवृत्ते व रेखावृत्ते गोलाकार स्वरूपात, पृथ्वीचा प्रत्यक्ष आकार व स्थान समजण्यासाठी. 4. नकाशावर व पृथ्वीगोलावर दाखवलेल्या आडव्या व उभ्या रेषांप्रमाणे पृथ्वीवर प्रत्यक्ष अशा रेषा काढता येतील का? तर उत्तर, नाही. या रेषा काल्पनिक आहेत. त्या प्रत्यक्ष पृथ्वीच्या पृष्ठभागावर काढलेल्या नसतात. त्या पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी वापरल्या जातात. 5. कोणतेही स्थान शोधण्यासाठी काही बिंदू किंवा रेषा आवश्यक आहेत का? तर उत्तर, होय. कोणत्याही ठिकाणांची अचूक स्थान शोधण्यासाठी अक्षरवृत्ते व रेखावृत्ते याचा उपयोग होतो. 6. पृथ्वीगोलावर एखाद्या ठिकाणाचे स्थान कसे शोधाल? उत्तर, त्या ठिकाणाची अक्षांश व रेखांश शोधून स्थान निश्चित करता येते. संबंधित अक्षरवृत्ते व रेखावृत्ते ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तेच त्या ठिकाणाचे स्थान होय. 7. द्विमितीय व तृतीयमितीय वस्तूंची उदाहरणे सांगा. तर उत्तर, द्विमितीय वस्तू नकाशा, कागद, चित्र, फळा. तृतीयमितीय वस्तू पृथ्वी, गोल, चेंडू, घन, डबा. सांगा पाहू. 13 नंबरचं, वर्तुळाच्या दोन्ही भागातील लंबवर्तुळांचे अंतर सारखेच आहे का? तर उत्तर, होय. अक्षरवृत्तामधील अंतर समान असते. 14. तुम्ही काढलेल्या लंबवर्तुळाची तुलना करून ती लहान मोठी आहे का याचे कारण सांगा. तर उत्तर, विषुववृत्ताजवळील अक्षरवृत्ते मोठी असतात. ध्रुवाकडे जाताना अक्षरवृत्ताचा आकार लहान होत जातो. ध्रुवावर अक्षरवृत्ताचा आकार बिंदूसारखा होतो. जरा विचार करा. 1. वृत्तजाडी कोणत्या वृत्तामुळे तयार झाली आहे? तर उत्तर, वृत्तजाडी अक्षरवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे तयार झाली आहे. दुसरं, अक्षरवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामध्ये फरक कोणता आहे? तर उत्तर, अक्षरवृत्ते विषुववृत्ताला समांतर असतात आणि पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेली असतात. रेखावृत्ते उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात आणि उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेली असतात. अक्षांश विषुववृत्तापासून मोजले जातात तर रेखांश प्रधान रेखावृत्तापासून मोजले जातात. 3. वृत्तजाडीचा उपयोग कशासाठी केला जातो? तर उत्तर, वृत्तजाडीचा उपयोग पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी केला जातो. 4. आपल्या गावात किंवा परिसरात वृत्तजाडीसारखा असणाऱ्या काही वस्तूंची नावे सांगा व त्यावर चर्चा करा. तर उत्तर, वृत्तजाडी सारख्या वस्तू, खिडकीची जाडी,
दरवाजाची जाडी, क्रिकेटची जाडी, कंपासमधील जाडी, वायराची जाडी, टोपलीची जाडी या वस्तूंमध्ये एकमेकांना छेदणाऱ्या रेषांमुळे जाडी तयार होते. 5. वृत्तजाडी आपण कशाला म्हणू शकतो तुमच्या शब्दात सांगा. तर उत्तर पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी आखलेली अक्षरवृत्ते व रेखावृत्ते यांचे काल्पनिक जाडे म्हणजे वृत्तजाडी होय. तर असा आपला धडा 3 होता. यावरील आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायचे पण विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.